तुम्ही ही वडी पाहताय किती मऊ आणि अगदी खुसखुशीत अशी झालेली आहे. तुम्ही बघू शकताय खूप छान अशा वड्या तयार झालेल्या आहे. एका हाताने सुद्धा तुटतील इतक्या ह्या मऊ झालेल्या आहेत. हे बघू शकताय एका हाताने तुटलेले आहे. खूप अशी मऊसूद अशी वडी तयार झालेली आहे. ह्यामध्ये एक गोष्ट वापरली ना खूप छान आणि मऊसूद अशा वड्या तयार होतात. तर तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा. चला पाहूया खोबऱ्याची वडी करण्यासाठी काय काय साहित्य लागतं आणि ह्याची रेसिपी पण पूर्ण बघूया. तोपर्यंत चॅनेलला सबस्क्राईब नक्की करून ठेवा. ची वडी करण्यासाठी इथं मी ओला नारळ घेतलेला आहे. हा पूर्ण एक ओला नारळ आहे आणि हा फोडून त्यानंतर त्याचे जे जी काळी पाट असते ना ती सगळी काढून मग मिक्सरमध्ये असे बारीक तुम्ही बघू शकताय बारीक करून घेतलेला आहे. तुम्ही खिसून घेऊ शकता किंवा मग तुम्ही मिक्सरला सुद्धा बारीक करू शकता. तर हा एक नारळ आहे. एका नारळाचा खव आहे हा. त्यानंतर आता नारळ वडी करण्यासाठी काय काय साहित्य लागतं ते दाखवते. इथं बघू शकताय 1.5 वाटी साखर घेतलेली आहे. वाटीचं प्रमाण मी सांगते 1.5 वाटी साखर आहे. इथं अर्ध फुलपात्र पाणी लागणार आहे आपल्याला. वेलची पूड आहे, थोडंसं लिंबू आहे आणि इथं काजू बदाम आहे. आता इकडं मी गॅसवरती एक कढई तापायला ठेवली आहे. आता आपण कढईमध्ये साखर टाकून घेऊया. तर आता कढईमध्ये साखर टाकून घेतली आहे मी आणि साखर बुडेल एवढंच पाणी आपल्याला ह्याच्यामध्ये टाकायचं आहे. मी अर्ध फुलपात्र घेतलं होतं तेवढं इनफ आहे. आता हे आपण आहे ना चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे आणि आपल्याला ही साखर आहे ना विरघळून घ्यायची आहे. आता ही साखर आपल्याला आहे ना पूर्ण विरघळून घ्यायची आहे. गॅसची फ्लेम मीडियम ठेवली आहे मी. आपल्याला एकदम असं पाक पण करायचं नाही आहे आणि एकदम असं पाण्यासारखं पण ठेवायचं नाही. एक तारी पाक आपण जसं गुलाबजामला करतो ना तशा प्रकारे आपल्याला हा पाक करून घ्यायचा आहे. आता बघू शकताय साखर पूर्ण विरघळली आहे. आता ह्याच्यामध्ये आपण आहे ना लिंबाचा रस घालणार आहे. लिंबाचा रस कशासाठी घालायचा की आपली जी आपण वडी बनवणार आहोत ना ती एकदम पांढरी शुभ्र राहील आणि घट्टपणा एकदम धरून राहील. त्यासाठी लिंबाचे जवळजवळ 4-5 थेंब ह्याच्यामध्ये टाकायचे. पुन्हा आपण असं आता ढवळून घेणार आहे ह्याला. आता पाकाला छान उकळी आली त्याच्यामध्ये आता मी वेलची पूड टाकते. वेलची पूड सुगंधासाठी टाकायची. खूप छान वडीचा सुगंध येतो. तर आता बघू शकताय पाक पण तयार झालाय. आता त्याच्यामध्ये ना आपण हा नारळाचा चव आहे तो टाकणार आहे. आता चव टाकून आपण हे छानपैकी मिक्स करून घेऊ. बऱ्याच वेळा काय होतं ना बऱ्याच जणींची वडी अशी कडक होते किंवा मग असं वडीत सेट होत नाही किंवा मग वडी अशी लालसर दिसते. तर तुम्ही ह्या माझ्या टिप्स फॉलो केल्या ना तर तुम्हाला वडी पण एकदम परफेक्ट मिळेल आणि तुमची वडी पण एकदम खास होईल. तर तुम्ही ह्या पद्धतीने वडी केली तर. आता हे सगळं आपल्याला आटवून घ्यायचं आहे. नुसतं परतत राहायचं आहे आपल्याला. जवळजवळ आता 20 ते 25 मिनटं मी छान हे परतत राहणार आहे. मधून मधून तुम्हाला दाखवते. तर आता बघू शकताय थोडंसं साखरेचं पाणी आटत आलेलं आहे आणि खोबरं पण छानपैकी आपलं भाजत आलेलं आहे. खोबरं छान भाजून घ्यायचं आहे. ह्याच्यामध्ये कुठेही लालसर करायचं नाही आपल्याला. सतत हात चालवत राहायचा आहे जेणेकरून खोबरं खाली जळणार पण नाही आणि खोबरं छान भाजलं जाईल आणि हे सारण पण छानपैकी असं आटलं जाईल. तर आता बघू शकते आता खूप सारं त्यामधलं साखरेचं पाणी आटत आलेलं आहे. तुम्ही ह्या स्टेजला सुद्धा जी खोबऱ्याची बर्फी आहे ती सेट व्हायला फ्रीजमध्ये ठेवू शकता. पण फक्त आहे ना ह्या बर्फीला आहे ना पूर्ण 1 दिवस जाऊ शकतो तेव्हा ती सेट होईल. जर तुम्हाला झटकीपट लगेच 10 मिनिटामध्ये बर्फी हवी असेल तर थोडंसं अजून आपल्याला हे मिश्रण आहे ना असं हे करून घ्यावं लागेल. घट्ट करून घ्यावं लागणार आहे. मी दाखवतेच तुम्हाला. अजून आपण जवळजवळ 5 मिनिटं हे ठेवणार आहे. 20 मिनिटं ऑलरेडी झालेले आहेत. आता अजून 5 मिनिटं ठेवणार आहे.
तर आता बघू शकताय अशा प्रकारे आपल्याला हे एकदम घट्ट असं सारण करून घ्यायचंय। तर हे आपलं खोबऱ्याच्या वडीचं सारण तयार झालेलं आहे, एकदम मस्त आहे। आणि आता आपण ताटाला तेल लावून घेतलेले आहे, तुम्हाला दाखवते। तर इथं बघू शकताय ताटाला मी तेल लावलेलं आहे। आता ह्या ताटावरच आपण वडी थापून घेणार आहे, दाखवते मी तुम्हाला। तर आता आपण हे सगळं सारण आता ताटावरती काढून घेऊया। आता हे सगळं सारण ताटावरती मी काढून घेतले आणि अशा प्रकारे तुम्ही चमच्याच्या साहाय्याने किंवा मग एखाद्या फुलपात्राच्या साहाय्याने असं तुम्ही वडी जेवढी तुम्हाला जाड ठेवायची, पातळ ठेवायची तेवढी तुम्ही करू शकता आणि असं पसरून घेऊ शकता। आता हे सारण पसरून घेतले मी। आता त्याच्यावरती आपण आपल्या घरामध्ये जेवढे काही ड्रायफ्रूट्स अवेलेबल असतील ना तेवढे आता ह्याच्यावरती असे पसरून घ्यायचे। तर माझ्याकडे काजू आणि बदाम आहेत आणि इलायची तर ऑलरेडी मी टाकलेली आहे ह्याच्यामध्ये। तर असं टाकून घेतले आणि हे छान असं हाताने पुन्हा सेट करून घ्यायचं। आता हे सारण जेव्हा थंड होतं ना त्यावेळेस ह्या वड्या कधी कधी कापल्या जातात, कधी कधी कापल्या जात नाही। त्याच्यामुळे आता आपण आहे ना अलगद फक्त थोडेसे ह्याच्यावरती असे ना काप मारून घेऊ, म्हणजे वडीचा आकार त्याला येईल व्यवस्थित। गरम असल्यामुळे थोडेसे चिकटते। तर आता जवळजवळ आपण ही वडी आहे ना 1 तासभर सेट करायला ठेवणार आहे, त्यानंतर मग मी पुन्हा दाखवते तुम्हाला। आता बघू शकता वडी छानपैकी अशी सेट झालेली आहे आणि आता मी तुम्हाला काढून दाखवते। तर बघू शकता वड्या पण किती छान अशा पडलेल्या आहेत आणि छान अशी खोबऱ्याची वडी तयार झालेली आहे आपली। तुम्हाला ही खोबऱ्याची वडी कशी वाटली मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा। तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल ना नक्कीच लाईक करा, शेअर करा आणि कमेंट्स करा आणि माझ्या प्रतिमाज किचन चॅनेलला सबस्क्राईब केल्याशिवाय अजिबात जाऊ नका प्लीज प्लीज प्लीज। भेटूया अशा छानशा एखाद्या रेसिपीमध्ये, तोपर्यंत बाय।